तर आत्ता आम्ही दुपारी व्हिडिओ स्टार्ट करतोय। सकाळपासून ह्यांचा नुसता धिंगाणा चालू होता आणि वेगळं असं काय दाखवण्यासारखं नव्हतं। तर चला आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे। ऋतुराणी तिकडे बसले दारात, दिसते का नाही दिसत आहे। तर आता आम्ही कुठे चाललो? घरी। तर आता आम्ही मिस्टीला सोडायला चाललो आहे। मिस्टी ऋतुराणी घरी चाललेल्या आहेत, तर मी आणि आता त्यांना सोडायला जातो आहे। तर आता पुढचा ब्लॉग आहे ना तो ऋतुराणी आमची नाही सॉरी मिस्टी करणार आहे ना, है ना, तू करणारच ना। इथून पुढं सगळं आहे ते व्हिडिओ मिस्टी करेल। इथून आम्ही जेव्हा निघू मग कशाने जातो आहे, बसने जाऊ किंवा मग रिक्षाने जाऊ, जवळच राहतात। तर बघूयात कसं जातो आहे। आणि मग मिस्टी तुम्हाला ते तिचं रूम दाखवणार आहे सगळं, है ना। तिची मम्मी पण दाखवणार आहे। तुम्ही कधी माझी मम्मी नाही बघितली? हां, तुम्ही कधी हिची मम्मी नाही ना बघितली, मग आता फर्स्ट टाइम तुम्ही हिची मम्मी पण बघाल, ओके। आणि मग इथे आतांगला ती तिकडे काय काय खाऊ घेऊन जाणार आहे, भरपूर काय काय सांगितलं नाही, तर ते पण तुम्हाला दाखवेल, है ना। चल बाय कर, बाय। फिरायला भेटत नाही ना कुठे। तर चालत चालत आम्ही स्टॉपवरती पोचलो, पण बस काय भेटत नव्हती। जास्त थांबण्यातसुद्धा काही पॉईंट नव्हता, कारण का ऊनसुद्धा खूप लागत होतं। म्हणून मग रिक्षा केली आणि रिक्षानेच घरी जायला निघालो। पण त्याआधी आम्हाला अथांगचा स्कूलचा युनिफॉर्मसुद्धा घ्यायचा होता, तर आधी तो घेण्यासाठी आम्ही दुकानात गेलो। तर हे जे शॉप आहे ना कपड्याचं, ते तिथेच अथांगचा युनिफॉर्म मिळणार होता असं आम्हाला त्याच्या स्कूलकडूनच सांगितलेलं। सो आम्ही इथे गेलो आणि इथे मग अथांगचा युनिफॉर्म मिळाला। परफेक्ट साईज नाही मिळाली, थोडासा मोठा मिळाला, पण म्हटलं ठीक आहे, मोठा झाला, अगदीच मोठा झाला तर ते शर्ट होतं ते इन करता येणार होतं आणि पॅन्टसुद्धा जर असते ते दुमडायला झाली असती। म्हणून मग आम्ही हाच युनिफॉर्म घेतला, फार काही विचार करत नाही बसलो। आणि तिथून मग त्याला सँडलसुद्धा घ्यायची होती स्कूलसाठीची। तर मग तिथून बाजूलाच एक शॉप होतं शूजचं, तर तिथे गेलो। तर त्या शॉपमध्ये काही त्याच्या मापाची किंवा मग तशी जी असते स्कूलसाठी ब्लॅक सँडल ती आपल्याला मिळालीच नाही। मग तिथून बाहेर पडलो, म्हटलं जास्त थांबण्यात काय अर्थ नव्हता, कारण मिस्टीची खूप मस्ती चालू होती आणि इथून मिस्टीची रूम खूप तशी जवळ होती, त्याच्यामुळे मग रिक्षा वगैरे काय केला नाही। मध्येच त्यांना आईस्क्रीम खायचा होता, त्याच्यामुळे मग त्यांना आईस्क्रीम दिला पहिला आणि नंतर मग तिथून चालायला सुरुवात केली। आता मी माझ्या घरी पोचलेली आहे, म्हणून आता थोड्या जवळच आहे। आता स्वामींचं मोठं तिकडेच आहे। आता आम्ही थोड्या मिनिटं पोचलेली आहे, माझी मम्मी वरती आहे, म्हणून आता व्हिडिओ बघू नको। ही बघा आमची मम्मी। आणि आता मी माझं घर दाखवून आलो तुम्हाला थोडं। हे मग तू बघितलंच नाही ब्लॉग, तीच ब्लॉग करते, जेवण पण मीच बनवते। हे बघा माझं घर दाखवते, हे पूर्ण माझं घर आणि हे किचन आहे। हे बघा बाथरूम पण आहे। ही माझी मम्मी आहे। हा बघ, हा माझा भाऊ आता इकडे बघ, इकडे बघ व्हिडिओ मध्ये। थांब मिस्टी, तुला चॉकी देऊ? चॉकी आता आम्ही आलो मिस्टीच्या घरी। इकडे ताई काय करा। तर आता आम्ही चहा पितोय मस्तपैकी आणि आता मी भरपूर मस्ती झाली आहे। आधी बंद हे सगळं काढ आणि पहिलं पेंडल मारायला शिक। बाबू तू काय करतोस? लगेच येतो बाबू। आमच्या बाबूचे मस्त खेळ खेळू चालले आहे बाबू। हा करतो। ही रडूबाई बघा आल्यापासून नुसते आतांशी भांडते आहे।
आता आम्ही जेवण बनवतोय. ॲक्च्युली आम्हाला इथे राहायचा उद्देश म्हणजे नव्हतं आलं, पण आता पण इथे मस्त रमलाय आणि ताईने पण जास्त आग्रह केला नाही. म्हटलं परत कधी येणार, तर चलो. तर आता आमचं रात्री डायरेक्टली जेवूनच जाऊ. तर इथे जेवणाची तयारी चालू आहे. चवळीची भाजी करतात आणि भेंडीची भाजी, भात, पुरी आणि एवढंच ना, वरण. तर त्याच्यासाठीची जेवणाची तयारी आहे. हाय कर बाबू, खेळ हा. हो, लावली मिनी बत्ती. काय नाही, ते मोराचा पंख आहे बाबू. हो होय काय? तू काय खेळतोय दाखव, बाबूची खेळणी दाखव आम्हाला. होय, बाबूची इस्त्री दाखव. इथे दाखव, इथे समोर समोर, इथे दाखव, इथून दाखव. इस्त्री करून दाखव बाबू. अशीच खोटी खोटी कर. आता आम्ही जेवणार आहे. इथे ताटात आहे पुरी, पापड, भाजी, भेंडीची भाजी, अजून लोणचं आहे, अजून आणि भात आहे. आणि थोडी एक चटणी पण आहे, सिक्रेट चटणी. मी कोणाला सांगणार.